मुंबईतल्या एका इलेक्ट्रिकल इंजिनियरनं आत्महत्या रोखणारा पंखा बनवलाय। या पंख्याला लटकताच पंखा मध्येच तुटणार आहे, मात्र त्यात स्प्रिंग लावली असल्यानं गळफास घेतलेल्या व्यक्तीच्या अंगावर न पडता तो लटकत राहणार आहे। शरद अशानी हे रिटायर्ड इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत। गेल्या 12 वर्षांपासून या पंख्यावर ते काम करतात। निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या पंख्यासाठी लागणारा एक रॉड बनवण्याचं काम सुरू केलं। हा रॉड विदेशात सुद्धा निर्यात केला जातो। स्प्रिंग बनवणारे हे रॉड लावल्यानं कोणताही पंखा आत्महत्या रोखणारा पंखा बनणार आहे। या पंख्यावर 15 किलोपेक्षा जास्त वजन पडल्यास हा रॉड मध्येच तुटणार आहे आणि स्प्रिंगच्या मदतीनं पंख्याचे 2 भाग एकमेकांना जोडले जाणार आहेत। ब्युरो ऑफ नॅशनल क्राईम रेकॉर्ड्सच्या माहितीनुसार दरवर्षी भारतामध्ये 1,30,000 लोक आत्महत्या करतात आणि त्यापैकी 36,000 लोक आपला जीव घेण्यासाठी पंख्याचा वापर करतात। गळफास लावून त्या आत्महत्या करतात आणि या लोकांना वाचवण्यासाठी एक अँटी सुसाईड फॅन डिव्हाइस मुलुंड इथे राहणारे इलेक्ट्रिकल इंजिनियर शरद अशानी यांनी केलेला आहे। हा पंखा आता चालू आहे। हा पंखा आता बंद करण्यात येईल आणि बंद केल्यानंतर कशा प्रकारे हा अँटी सुसाईड फॅन होतो आणि टूल कसा काम करतं हे दाखवतील आपल्याला शरदजी। आता मी ह्याच्या तुम्हाला डेमो देतो। आता हे मी असा बांधलेला आहे आणि नंतर ते इकडे गळफास घेण्यासाठी लोक असा स्वतःला असं हे करतात। आता मी पाहू शकतो आपण शरदजींनी हा दुपट्टा इथे बांधलेला आहे आणि गळफास लावून इथं ते आता कशा प्रकारे त्यांचं हे इंजिनिअरिंग काम करतं ते आपल्याला दाखवतो तुम्ही। आता मी खाली येतो, तुम्ही बघा ते। आता हे पहा, मी खाली आलो, माझ्या डोक्यावर पंखा राहिलेला आहे आणि बिलकुल मला डोक्याला टच झालेला नाही आहे। शिवाय मी आता आरामात हे माझ्या गळफास काढू शकतो। त्याच्यामध्ये कार्यपद्धती अशी आहे की स्प्रिंगच्या आतमध्ये जे वायर असतात, आता साधा वायर असला की त्याला तुटायला फार हे जातो, वजन लागतो, पण ह्याची वायरची जोडी अशी केलेली आहे की ते खुलल्यानंतर ते कॉपरच्या वायर असतो ते वरतीच राहतो आणि स्लीव मध्ये राहतो। म्हणजे ही वायर शॉर्ट सर्किट होणार नाही किंवा फ्यूज होणार नाही असे हे बघू शकतो आपण। वायरही तुटली आहे आणि इथे शिवाय वरती जे ब्लू स्लीव दिसतात ते कॉपरच्या तो ब्लू स्लीव मध्ये असतो आणि ज्याने करीन समजा कोणी पंखा चुकून ऑन पण केला तर त्याला शॉक लागणार नाही। तर शरदजींचा हा डिव्हाइस आहे, मार्केटमध्ये अवेलेबल होणार आहे आणि निश्चित एक चांगलं डिव्हाइस आहे। भारतातच नव्हे तर परदेशामध्ये अशा प्रकारे कोणी अशा अँटी सुसाईड फॅनचं डिव्हाइस नाही आणलंय, ह्याचं त्यांनी पेटंट केलेलं आहे। तर वापरा, कारण तुमच्या घरी काय चाललंय तुम्हाला माहित नाही। शक्यता आहे की अँटी सुसाईड फॅन जे आहे किंवा ते टूल जे आहे ते तुमच्या जीवलगाचं जे आहे, जीव वाचवू शकतो। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।